मित्रांनो, आजच्या या उसाटण्याच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. उंबरलीचा वजीर वर्सेस मथुर 1001 अशी एक प्रेक्षणीय बिनजोड होती. आणि आपल्या वजीरने एक चांगला गोल केला. चला पिंटू शेटशी बोलूया. पिंटू शेट नमस्कार. नमस्कार. दादा, आज एक प्रेक्षणीय बिनजोड झाली. सांगा ना थोडक्यात शर्यत वगैरे कशी जमली. शर्यत आपण आकाश शेट चांगा उसाटकर यांना बैल दिला होता शुभम डोनला आणि त्याने नाव दिलं होतं आणि त्याच्यावर नाव साईगाववाल्यांनी फिरवला, साईगावचा सुंदर. एक मैत्रीपूर्वक शर्यत जमली आणि मैत्रीपूर्वक शर्यत झाली. दादा, कुठून कुठेतरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुमचे संबंध सर्वांशी चांगले असतात. बघा, एक चांगला आज पैरा होता. आणि गाडी पण एकदम स्पीड चांगला लागला. आजच्या गाडीबद्दल काय सांगाल तुम्ही. नाही, आमची गाडी आता ही म्हणतो चौथी गाडी असेल शुभम आणि वजीरची पलाची आणि ती कायम गुलालातच आहे आणि चांगली गाडी पळते आणि गाडीला गती एकदम जबरदस्तच लागते. दादा, बघायला गेली तर खालून पण चांगली निघली होती. म्हणजे खालून असं वाटलं नव्हतं की आठी तटीची लढत. शेवटपर्यंत चारी नंदी एकदम चांगले पळाले. काय बोलाल तुम्ही. आणि बघा, मथुरचा नाद नाही करायचा. मथुरचं मथुर आहे आणि आज आपली मैत्रीपूर्वक शर्यत झाली. मथुर कसा, मथुर आज मुंबईचं काली, तो राहुल बोलतो तर मुंबईचं कालीच आहे मथुर. दादा बघा, बरेचसे असे नंदी आहेत की या वयामध्ये पळतात. आता मथुर बरेचसे वर्ष झाले गाजवतोय आणि अजूनपर्यंत म्हणजे असं नाही हारो किंवा जीत असो हो या मैदानामध्ये येणं सोडत नाही. कसं वाटतं तुम्हाला, कारण का आपल्या लढती नेहमीच होत असतात आणि आपण पहिल्यांदा पण पळालेलो आहोत. हे बघा, रडती तर आपल्या झालेल्याच आहेत आणि पैऱ्यात पण आपण याच्या अगोदर चांगल्या 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 गाड्या केल्यात मथुर आणि वजीरनी आणि त्या गाडीचा स्पीड तर सर्वांना माहितच आहे कशी गाडी पालायची. आणि आता हा क्षेत्र असा आहे की मैत्रीपूर्वक केला तरच म्हणजे शर्यत क्षेत्रामध्ये मी तर सर्वांना सांगतो मैत्रीपूर्वकच केला. आज आपण शर्यत करू, उद्या आपण पैऱ्यात पण पळू. सर्वांनी हे असं केलावा. बरोबर. पिंटू शेट, काय सांगाल. बघा, आज बघायला गेलं तर हा मैदान म्हणजे एक मोठं मैदान आणि या मैदानामध्ये एक चांगली लढत झाली. माहित पण नव्हतं की तुम्हाला समोरनं मथुर निघणार आहे. खाली जातोय तोपर्यंत काय सांगाल तुम्ही. कारण मला माहित नव्हतं, कारण शर्यत जमली तेव्हा सर्वांना म्हणजे चर्चा होती इकडे तिकडे सर्व की याला यो याला तो. मला पण माहित नव्हतं. मला खाली गेल्यानंतर समजलं की मथुर आहे. मग मी बोललो मथुर आहे तर मग जाऊ दे, एक मैत्रीपूर्वक शर्यत खेळून देऊ. दादा, मी ते सांगतो तुमचे आता राहुल दादांशी येऊन बोलणं वगैरे असतं. बघा, अगोदर कसं होतं की मथुर पब्लिकला पळायचा आणि आपला वजीर आतून पळायचा. आता कुठेतरी उलट होतंय. वजीर आपला पब्लिकला पळतोय आणि मथुर आतून पळतोय. मग कधी येणाऱ्या कालामध्ये जोड एकत्र बघायला भेटेल का. 100% पळू ना, भाईनी सांगितलं तर पळू. कारण का बघा दादा, कारण का आता बघतोय की चांगली पळतात दोन्ही नंदी एकदम. आणि वजीर आता बरेचशा काल मला तर वाटतं 2 ते 3 महिने बसून होता. खूप जास्त वेदना सहन केल्या त्यांनी. डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच जोमाने तुम्ही प्रयत्नानंतर आज मैदानामध्ये टॉप मध्ये पळायला लागला. काय बोला. तुम्हाला आज पण सांगतो, बैल काल पण बिमार होता. कारण का बैल ओवल्याच्या मैदानातून जेव्हा आला ना तिथून बैल बिमार आहे. पण काल बैलाला 4 इंजेक्शन मारून म्हणजे औषधं वगैरे पाजून बैलाची ट्रीटमेंट चालू आहे. पण मी एक शब्द दिला होता शिवा म्हात्रेंना, आपल्या नारायणचे, की बैल देईन. तर मग मला आज ऍक्च्युली बैल आणायचा नव्हता. बैल बिमार होता. बिमार असताना पण मी बैल आणलाय. कारण का बघ, समोरच्याला आपण फसवायचं बरोबर नाही वाटत. त्या हिशोबाने मी बैल घेऊन आणि त्यांनी मला चांगल्यापैकी गुलाल करून दिला. दादा, आज शर्यत झाल्याच्या नंतर जल्लोष पण नाही झाला, कारण का अशा कुठेतरी मैत्रीपूर्ण लढती हव्यात या क्षेत्रात. तुम्हाला एक सांगतो मी, आमच्या शर्यती आज 5 वर्ष झालं आज आपला नंदी टॉप मध्ये खेळतोय आणि टॉप मध्येच राहणार आहे आजपर्यंत. आम्ही हे हिजडेत आले कधीच केले नाही का हांडी मांडी फोरू किंवा हे ते. आता मागे माहित आहे ना, आमच्या वजीर पडला होता त्यावेळेस किती लोकांनी जल्लोष केला होता. तर मी तर बोलतो जल्लोष नका करू, सामने येऊन खेळा. जल्लोष नका करू. आम्ही कधीच किती पण मोठ्या शर्ती झाल्यात कधीच जल्लोष केला आणि करणार पण नाहीये. सामनेवाल्यांना पण सांगतो की जल्लोष करू नका, प्रेमाने खेळा. हा प्रेमाचा खेळ आहे. बघा मित्रांनो, जल्लोष करणारे घरी बसल्यात. 100% अर्जित या बैलगाडी क्षेत्रामध्ये होतच असणार. कुठं कुठेतरी एक दुसऱ्याची मन दुखवून कुठून कुठेतरी हा बैलगाडी क्षेत्र एक वेगळ्या वळणाकडे नाही न्यावा म्हणून आपण नेहमी प्रयत्न करत असतो. बघा, आज बघायला गेलं तर उंबरलीचा वजीर एक त्यांनी कधीच जिद्द सोडली नाही. पडता काल आला, पुन्हा तो टॉपला गेला. पुन्हा एकदा त्याच्या जीवनामध्ये परत पडता काल आला आणि आज पुन्हा टॉपला दिसतो. चढ उतार होतच असतात. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या बैलगाडी क्षेत्रामध्ये शिकायला भेटल्या, या नंदीकडनं शिकायला भेटल्या. बराचसा संघर्ष होता त्याच्या जीवनामध्ये, तरी पण तुम्ही संयम काही सोडला नाही आणि पुन्हा एकदा त्याच जोशात आपल्याला उंबरली गावचं नाव टॉप मध्ये बघायला भेटतं. काय बोलाल तुम्ही. हे बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हा येतोच. तो नंदी झाला किंवा माणूस झाला, आज त्याच्या जीवनामध्ये संघर्ष आला, त्याला त्यांनी मात करून चांगल्यापैकी म्हणजे विजय मिळवतो. आज तर संघर्षामधूनच सर्व काही शिकता येते. संघर्षामध्ये कोण आपला आणि कोण परक ते चांगल्यापैकी आपल्याला समजलं.
म्हणून या बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे ना प्रत्येकाने संयम बाळगा. हम्म. हार जीत एक ना एक दिवस एक होणारच आहे प्रत्येकाची. प्रत्येक जण हाराला आणि जितालाच आलेला असतो. प्रत्येक जण घरून निघताना मी जिंकण्यासाठी चालू आहे असं आहे, पण हार पण पत्कराची हे ठेवा, क्षमता ठेवा की हारलो तरी पण आम्ही कधीच नाराज झालो नाही अजूनपर्यंत, नाही होणारही नाही. पण काही लोक हारले तर चिडतात, बाईट काय देतात, आम्हाला ते पटतच नाही. मी कधीच म्हणजे तुम्ही पण मला बोलता की बाईट द्या, मी कधी देतो का नाही देत, पण आज तुमच्या खातीर मी आज बोलतो 2 शब्द, बाकी काय नाही. दादा या मित्र परिवाराबद्दल काय सांगाल? कारण का बघा जेव्हा जेव्हा संघर्ष येतो ना तेव्हा तेव्हा एक खंबीर साथ द्यायला हे मित्रच असतात, यांच्याशिवाय काहीच नाही आपला. हे बघा आमचा जो वजीर शार्दूल फॅन क्लब आहे ना, म्हणजे आमची सुकापूरची पोरं आहेत ही सर्व, आपले अंकित बुवा झाले, आमच्या गावातली सर्व, म्हणजे सर्वच आज आमच्याकडे नाही ना करून 60-70 पोरं आहेत. पण एकदम आज ज्या वेळेस वजीरचा पडता काल होता ना तेव्हा पण माझ्या बरोबर होती, आज पण माझ्या बरोबर आहेत आणि पुढे पण आपल्याच बरोबर राहणार आहे. दादा शर्यत पेंडिंगला होती, कुठून कुठे चारही नंदी चांगले पळाले आहेत. मला तर वाटतं त्या नंदींचं कौतुक व्हायला पाहिजे की बघा सगळे चारही नंदी टॉप होते आणि थोडीच तोड पळाले, कुठून कुठेतरी 19-20 होतच राहणार. काय बोलणार? हे बघा शर्यतीमध्ये हे सर्व चालतं, कारण का मला पण असं म्हणजे वाटलं नव्हतं की शर्यत होईल की नाही होईल, कारण का प्रत्येकाचं साईगावचा सुंदर पण चांगलाच पळतोय आणि मथुरचा तर नाद नाहीये. म्हणून मला असं काही नाही की हे, पण आपल्या नंदीवर मला भरोसा होता की 100% आज शर्यत तो करणार. बरोबर. दादा शेवटचाच प्रश्न जाता आता की बरीच जण आता बोलतात मागच्या वेळेस पण लढत झाली त्या टायमाला पण तुमचे बाईट ऐकल्याच्या नंतर बोलले की पिंटू शेट दिलदार माणूस आहे, ही आपण लढत नाही झाली पण पुढच्या वेळेस एकत्र पळवा, कारण का आता दोन्ही नंदींचे खांदे पण चेंज झालेले आहेत. मला तर वाटतं नियोजन व्हायला पाहिजे एखाद्या मैदानात. 100% करणार. फक्त राहुल भाईनी फोन करावा, माझे केला होता त्यांनी फोन की पळू, पण काही कारणास्तव त्यांचा पण बैल थोडासा बिमार होता, म्हणजे त्याच्यामुळे तो घाटावर गेला होता. पण 100% गाडी पळू आम्ही. बघा आता घाटाचा विषय आला, 3 फेऱ्याचं मैदान पण दादा आलाय. काय करताय, नियोजन होतंय का नाही? नियोजन झालं आहे, वाह. येणार आहे. दादा पण आपण बोलतो की वजीर 3 फेऱ्याला नको, मध्येच असं म्हणजे असतं की बिंजोरला चांगलं पळायचं, परत 3 फेऱ्या पळाल्याच्या नंतर थोडासा थकवा पण जाणवतं, मग त्याची मुलं बऱ्याचशा मैदानामध्ये पळवलं नव्हतं. पण आता निर्णय घेतलाय तुम्ही? ऍक्च्युली काय माहिती आहे, मी घाटावर जात नाही कारण त्याला प्रवास सहन होत नाही, आणि हा आपल्या शापूरलाच मैदान आहे, त्याच्यामुळे तिथं आम्ही जाणार आहे. एक चला पोरांची पण एक इच्छा आहे दादा आपण 3 फेऱ्यांना पळवावी, आणि माझ्या आमच्या बुवाची सासूरवाडी आहे, हम्म. त्याच्या सासूरवाडीला तो मैदान आहे, खास जावयाच्या खातीर बैल जाणार आहे. बरोबर, म्हणजे सोय पण होणार आहे सगळे पोरांची. सर्वांची सोय होणार बुवाच्या तर्फे. अरे वा. बुवा बद्दल काय सांगणार, कारण का बघायला गेलं तर नियोजन एकदम टॉप असतं त्याचा. आता बुवाबद्दल काय सांगायचं, बुवा आणि माझा सर्व मित्र परिवार म्हणजे त्यांचाच माझा नसून हा सर्व त्यांचाच आहे. बरोबर. हा नंदी हा त्यांचा आहे आणि सर्वांचं प्रेम आहे त्याच्यावर, सर्व त्याच्या प्रेमा खातीर येतात. चालेल, चला बघा शुभेच्छा देतो तुम्हाला पण आणि बुवा शेटला पण, कारण का एक चांगलं नियोजन आपल्याला 16 तारखेच्या मैदानात बघायला भेटणार आहे. का अशा अपेक्षा लागलेल्या असेल शार्दूल वजीर फॅन्स क्लबला देखील, त्याच्या संपूर्ण चाहत्यांना पण, कारण का आपण 3 फेऱ्यामध्ये खूप कमी बघायला भेटलेला, पण आता पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जोमानं आपल्याला वजीर पलताना बघायला भेटेल. चला शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.